भारतामध्ये काक्रोच जनता पार्टीची स्थापना झालेली आहे आणि त्याला कारण ठरलं भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका खटल्याची सुनावणी करताना सुशिक्षित बेरोजगार तरुण RTE कार्यकर्ते होतात, वकिली क्षेत्रामध्ये येतात आणि व्यवस्थेला वेठीस धरतात आणि त्यामुळे ते झुरळ आहेत. झुरळ म्हणून त्यांची संभावना केली. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हे जर झुरळासारखं काम असेल आणि हा सर्वोच्च निर्देश असेल तर त्यावर युवकांच्या काय प्रतिक्रिया येतील याबद्दल कुणालाही काही कल्पना नव्हती. परंतु देशातील छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुण अभिजित दिपके हा बोस्टनमध्ये शिक्षण घेतो आहे, उच्च शिक्षण घेतो आहे. त्याला ते आवडलं नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर एक सहज पोस्ट केली की आपण सगळे काक्रोच एकत्र येऊयात. त्या पोस्टला इतका प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं त्यानं काक्रोच जनता पार्टी ही लॉन्च केली. खरं म्हणजे युवक हा कुठल्याही देशाचा आधारस्तंभ असतो. युवक हा देश घडवत असतो. एखाद्या देशाला जर महासत्ता व्हायचं असेल, पुढं जायचं असेल तर त्या देशातील युवकांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी जर उपलब्ध करून दिल्या तरच तो देश महासत्ता होईल. मात्र आपल्याकडे उलट्या दिशेनं प्रवास सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 150 वर्षाचा संघर्ष झाला आणि त्यामध्ये हजारो तरुण हसत हसत फासावर गेले. अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवली. ब्रिटिशांच्या विरोधात केलेल्या संघर्षाचं फळ म्हणून त्यांना हयात जेलमध्ये सडत पडावं लागलं. परंतु ते मागं हटले नाहीत आणि या प्रचंड त्यागातून मिळवलेलं स्वातंत्र्य हे लोकशाही व्यवस्था घेऊन जन्माला आलं. ही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. परंतु सध्याच्या राज्यकर्त्यांनी त्याचा वेगळाच अर्थ घेतला आहे. आपल्या बापाचे, आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशा प्रकारचा संकुचित अर्थ घेऊन या देशातील राज्यकर्ते काम करत आहेत. ते युवकांकडे बघायला तयार नाही. भारतामध्ये 45 कोटी एवढी युवकांची संख्या आहे. तरुणांचा देश म्हणून जग भारताकडे पाहतं. परंतु या देशातील युवकांना ना चांगलं शिक्षण आहे, ना रोजगाराच्या संधी आहेत. फक्त राज्यकर्त्यांना आजचे युवक हे आपला झेंडा हातात घेऊन जय म्हणणारे कार्यकर्ते म्हणून हवेत आणि म्हणून त्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते. शिक्षणावर 6% GDPचा खर्च व्हावा अशी अपेक्षा असताना देखील 2 किंवा 2.5% पुढं खर्च जात नाही. शिक्षणाचं जोरदारपणे खाजगीकरण चालू आहे. युवकांच्या हाताला रोजगार नाही, युवकांना दर्जेदार शिक्षण नाही. परंतु या युवकांना काय कळतंय अशा भ्रमात भारतातले राज्यकर्ते आहेत. अशाच भ्रमामध्ये श्रीलंकेतले राज्यकर्ते होते, अशाच भ्रमामध्ये बांगलादेशातले राज्यकर्ते होते, अशाच भ्रमात आपल्या शेजारच्या नेपाळचे देखील राज्यकर्ते होते. परंतु जी आजची पिढी आहे, ज्याला आपण जेनझी म्हणतो, त्यानं या आपल्या शेजारी देशामधल्या बेदरकार राज्यकर्त्यांना चांगला हिसका दाखवलेला आहे. श्रीलंकेमध्ये आपण पाहिलं, मंत्री पुढं धावत आहेत, युवक मागं धावत आहेत. बांगलादेशमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली, नेपाळमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती झाली. आज आपण बघतोय अभिजित दिपके यांनी सुरू केलेली ही सोशल मीडिया चळवळ. खरं म्हणजे आजचं विद्यमान जे मोदी सरकार आहे ते सोशल मीडियामुळंच आलेलं आहे. काँग्रेसला सत्तेची काही मस्ती चढलेली होती, ते सर्वसामान्य लोकांना गृहीत धरत नव्हते. त्याच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदी यांनी जेव्हा रान पेटवलं, आजचे दिनाचे स्वप्न दाखवलं, तेव्हा तमाम तरुणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींच्या मागं राहिली आणि 2014 साली मोदी सरकार आलं. खरं म्हणजे मोदी सरकारला ही खूप चांगली संधी होती. काँग्रेसनं पोसलेली भांडवलशाही, काँग्रेसनं पोसलेला भ्रष्टाचार, काँग्रेसनं पोसलेली घराणेशाही, ह्या सगळ्यांच्यामधून सर्वसामान्याची सुटका होईल आणि खरंच आजचे दिन येतील अशा प्रकारचं स्वप्न या देशातील तरुण, या देशातील शेतकरी, या देशातील कामगार, श्रमिक, सर्वहारा वर्ग बघत होता. परंतु गेल्या 12 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार बरं होतं, काँग्रेसची राजवट बरी होती, अशा प्रकारची मानसिकता या देशामध्ये येऊन पोचलेली आहे.
युवकांना तर कुणी गृहीत धरायलाच तयार नाही, परंतु कुणालाच हे सरकार गृहीत धरायला तयार नाही. लोकांची मतं कापली जात आहेत. निवडणूक आयोगासारख्या संस्था या वेठीस धरल्या गेलेल्या आहेत. त्या सरकारच्या संस्था म्हणून काम करत आहेत. आणि म्हणून या देशात लोकशाही व्यवस्था आहे की नाही अशा प्रकारची भीती लोकशाहीवाद्यामध्ये, विचारवंतामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्या विरोधात कुणाची ब्र काढायची ताकद नाही. त्याचं कारण, कुणी जर माणूस त्याच्या विरोधात बोलला तर दुसऱ्या दिवशी ED, CBI, इन्कम टॅक्स ह्या संस्था त्याच्या दारात उभा राहतात. आणि म्हणून ज्यांची ताकद आहे ते कुणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून ज्यांच्यावर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सरकारच्या बाजूने गेल्याच्या नंतर धुतल्या तांदळासारखे होतात. असाही अनुभव या देशातल्या लोकांना येतोय. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनं जी काही झुरळ म्हणून तरुणाची संभावना केली त्याच्यामुळं ही एक ठिणगी पडलेली आहे. या ठिणगीचा वणवा झालेला आहे. 4 दिवसामध्ये 1.5 कोटी तरुण या पक्षाचे सभासद झालेले आहेत. सरकार घाबरले. तरुणाई जेव्हा उठते, जगातल्या सगळ्या क्रांत्या, सगळे बदल हे तरुणांनी केलेले आहेत. त्यामुळे तरुणांना कुणीही गृहीत धरून, तरुणांना काय कळतंय, आपण करू तीच पूर्व दिशा, अशा प्रकारची भाषा कोणत्याही सरकारनं जर हुकुमशाही पद्धतीनं केली तर कुठलाही तरुण हा सहन करणार नाही. भारतातल्या तरुणांना चीड आलेली. झुरळ जनता पार्टीनं जे काही डिक्लरेशन केलं आहे, जे त्यांनी जाहीरनामा दिलेला आहे, त्याच्यामध्ये याच गोष्टी ते बोलत आहेत. निकोप लोकशाही त्यांना हवी आहे. कुठलाही न्यायमूर्ती त्याला सेवानिवृत्तीच्या नंतर कुठल्याही मोक्याच्या पदावर किंवा कुठल्याही संवैधानिक पदावर नेमणूक दिली जाणार नाही. महिलांना 50% आरक्षण, त्याच्यानंतर पक्षांतरबंदीच्या विरोधात ही जी काही जेनजी बोलते ते किती आश्वासक आहे बघा ना तुम्ही. जर पक्षांतर केलं तर 20 वर्ष अशा नेत्याला राजकारणामध्ये बंदी. म्हणजे आजच्या राजकारण्यांनी जी काही घाण केलेली आहे. सत्ता म्हणजे आपल्या बापाची जहागीरदारी आहे, वंश परंपरागत आपला व्यवसाय आहे, आपलीच त्याच्यावर मत्ता आहे. अशा प्रकारचं जे काही धोरण, अशा प्रकारची जी काही गुर्मी आणि मस्ती सत्ताधाऱ्यांना आहे, त्याची प्रचंड चीड या जेनजीला आहे, तरुणांना आहे. हे या जेनजीनं दिलेल्या जाहीरनाम्यातून दिसते. जी चळवळ सुरू झाली यांनी राजकारणाची तर दिशा बदलणार अशी शक्यता दिसते. परंतु ही चळवळ पुढं किती भविष्यामध्ये किती टिकेल याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तरुणाई ओलांडलेले जे लोक आहेत ते तर खूप निराशावादी आहेत. काही बदल घडेल असं त्यांना काही वाटत नाही. परंतु युवकामध्ये प्रचंड ताकद असते. आणि भारतातली जेनजी ज्या प्रकारे झुरळावर रिॲक्ट करते, झुरळ हे त्यांनी सिम्बॉल बनवलेलं आहे, आपल्या पक्षाचं सिम्बॉल बनवलेलं आहे. खरं म्हणजे झुरळ हा अतिशय क्षुद्र प्राणी आहे. माणसाच्या घरामध्ये, किचनमध्ये झुरळ प्रामुख्यानं आढळतं. आणि ते जर झुरळ दिसलं तर बाई त्याला भिवून मोठ्यानं ओरडते, जणू काही बॉम्ब पडला आहे की काय असं वाटतं. परंतु या झुरळाला सिम्बॉल बनवून जी तरुणाई म्हणजे सोशल मीडियावर एकत्र झालेली आहे. 1.5 कोटी तरुण 4 दिवसामध्ये एकत्र होणं म्हणजे आज देशामधला भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याच्यापेक्षाही फॉलोअर्सची संख्या ही झुरळ जनता पार्टीची झालेली आहे. निश्चितच युवकामध्ये असंतोष आहे. युवक नाराज आहे. त्याला चांगलं शिक्षण नाही, त्याला रोजगाराच्या संधी नाहीत, त्याला उद्योगधंद्याच्या संधी नाहीत. आणि त्याच्यामुळं जी अस्वस्थता आहे ती यामधून दिसते. आणि या जो फायदा आहे, ही जर चळवळ मोठी झाली आणि सत्ता पलटी झाली किंवा सत्तेमध्ये परिवर्तन झालं तर याचा फायदा काँग्रेसला होईल किंवा दुसरा एखादा नवीन पक्ष किंवा तरुणांचा पक्ष सत्तेवर येईल. तुम्हाला काय वाटतं? जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतिकारी बदल होतात तेव्हा प्रस्थापित असलेले पक्ष ते बदल करत नाहीत, तर नवीनच एक शक्ती उदयाला येत असते आणि ती परिवर्तन करत असते. तसं जे की बांगलादेशमध्ये तेच झालेलं आहे, नेपाळमध्ये तेच झालेलं आहे. नेपाळमध्ये
कुठं चर्चेत नसलेले बालन शहा हे तिथल्या जेनजीनं सत्तेवर बसवलेले आहेत. तिथले प्रस्थापित सगळे पक्ष हारले. तसं या जेनजीच्या आंदोलनाचा फायदा हा ना काँग्रेसला होणार आहे ना भारतीय जनता पक्षाला होणार आहे. कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे काही जर वैचारिक भेद सोडले की लोकशाही मूल्यावर काँग्रेसची श्रद्धा आहे, परंतु भारतीय जनता पक्ष हे विद्वेषाचं राजकारण करतोय, फुटीचं राजकारण करतोय. हिंदू मुस्लिमामध्ये फूट पाडायची, जातीजातीमध्ये फूट पाडायची, आणि जेनझीला हे पसंत नाही. अभिजितनं जे काही सांगितलं आहे की हिंदू मुस्लिम करून या देशामध्ये सगळं भकास होत चाललेलं आहे. तो ज्या बोस्टनमध्ये शिकतो, ज्या अमेरिकेमध्ये शिकतो, त्या अमेरिकेमध्ये AIचे परिणाम काय होणार? कुणी तिथं जातीचा धर्माचा कुणी विचार करत नाही. जगावर AIचे काय परिणाम होणार आहेत हा विचार अमेरिकन यूथ करतोय. हा विचार जगातल्या सगळ्या प्रगत देशातल्या यूथ करतोय. तशा प्रकारची दिशा भारतीय राज्यकर्त्यांनी इथल्या युवकांना देणं अपेक्षित होतं, परंतु ती दिली नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा काळाची गरज आहे. आजचं जग हे विज्ञानवादी जग आहे. गेल्याच महिन्यामध्ये अमेरिकेचं यान आणि त्यामध्ये 4 अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा घालून आलेले आहेत, परंतु आपल्याकडे हे असं काहीच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन कोणी द्यायला तयार नाही. मात्र युवकांना त्याची गरज आहे, आणि म्हणून यामधून निश्चित बदल होईल आणि एक नवीन पक्ष, नवीन ताकद उदयाला येऊन येथील भ्रष्ट आणि स्वार्थी राजकीय व्यवस्थेला हादरा देतील असं मला वाटतं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे किंवा तरुणांची नवीन पक्ष, नवीन पार्टी भविष्यात येऊ शकते आणि नवीन तरुणांना राजकारणामध्ये संधी मिळू शकते असं तुम्हाला म्हणायचं आहे. नवीन पक्ष आला तरच नवीन राजकारणात संधी मिळणार आहे. त्याचं नाहीतर मिळणारच नाही. त्याचं कारण काँग्रेस असो किंवा भाजप, यामध्ये घराणेशाहीच आहे. नवीन तरुणांना कुठे आहे? म्हणजे आता ज्यांना राजकारणामध्ये येण्याची फार इच्छा आहे त्यांच्यासाठी ही त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. राजकारण हे सुधारणेसाठी असतं, समाजकारणासाठी असतं, परंतु आज राजकारण हे स्वार्थासाठी झालेलं आहे. आणि म्हणून ही जी जेनजी आहे त्याला काही स्वार्थ नाही. तिच्या मागं कुणी ED लावू शकणार नाही, तिच्या मागं कुणी CBI लावू शकणार नाही. उलट ती ह्यांच्या मागं लागणार आहे. बरोबर. आणि त्यामुळं कुठल्याही जाती, धर्म, पंथ याचा अभिनिवेश नसलेला तरुण जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हाच क्रांती होते. फ्रेंच राज्यक्रांती अशीच झालेली आहे, रशियन राज्यक्रांती अशीच झालेली आहे. आपल्या अवतीभोवती झालेल्या क्रांत्या देखील अशीच झालेल्या आहेत. आणि इथला तरुण जर एकवटला आणि ही चळवळ जर पुढे गेली तर भारतामध्ये देखील श्रमिक वर्गाच्या हिताची क्रांती होऊ शकते. निश्चितच सर, भारताला जी भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे तिचा जर सफाया करायचा असेल तर या तरुणांची या देशाला आवश्यकता आहे. आणि अशा चळवळी, असं युग तरुणांचं या देशामध्ये पुढे यावं याच शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.